सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागले। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, येणाऱ्या 15 जुलै 2026 पासून पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना गहू तांदूळासोबत 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि त्या रेशन कार्डवरती तुम्हाला प्रत्येक महिन्याला गहू आणि तांदूळ मिळत असतील तर तुम्हाला इथून पुढे गहू तांदळासोबत 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, तुमच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी गाडी नसेल, घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसेल, तर तुम्हाला येणाऱ्या 15 जुलै 2026 पासून रेशन धान्यासोबत 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। परंतु रेशनधारकांना यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत। सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे रेशनधारक या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहेत, त्या रेशनधारकांना गहू आणि तांदळासोबत आता 3000 रुपयांची पेन्शन देण्यात येणार आहे। बघा, रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देणारे लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती। राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला पेन्शन देणारी योजना सुरू करण्यात आलेले होते। राज्यातील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी, पीएम किसान, पीक विमा अशा योजनांच्या माध्यमातून पैसे देणारी योजना सुरू करण्यात आलेले होते। अपंग निराधारांना सुद्धा पैसे देणारी पेन्शनची योजना सुरू करण्यात आलेली होती। फक्त राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना पैसे देणारी कोणती योजना सुरू करण्यात आलेली नव्हते। रेशनधारकांना वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते आणि रेशनधारकांचे मतदान सरकार घेत होता। परंतु आता रेशनधारक सुद्धा हुशार झालेले आहेत। त्यामुळे पिवळ्या रेशनधारकांनी आणि केसरी रेशनधारकांनी सरकारला अर्ज केलेला होता। रेशनधारक म्हणत होते की तुम्ही आम्हाला रेशन कार्डवरती वर्षानुवर्ष फक्त गहू आणि तांदूळ देत आहात आणि रेशनवरती दिला जाणारा गहू आणि तांदूळ हे चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे तुम्ही देत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी भरपूर रेशनधारकांनी केलेल्या होत्या। भरपूर रेशनधारक म्हणत होते की या रेशन कार्डवरती मिळणारा गहू आणि तांदूळ याच्यामध्ये किडे मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात, त्यामुळे रेशनधारकांच्या आरोग्याला धोका असल्याचे भरपूर रेशनधारकांनी या अर्जामध्ये नमूद केलेलं होतं। त्यामुळे सरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती। या बैठकीमध्ये रेशनधारकांसाठी 3 मोठे आणि आनंदाचे निर्णय घेण्यात आले आहेत। या 3 मोठ्या आनंदाच्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णय अंतर्गत रेशनधारकांना रेशन धान्यासोबत 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। दुसऱ्या निर्णयाअंतर्गत रेशनधारकांना विविध सरकारी योजनांचा लाभ दिला जाणार आहे आणि तिसऱ्या निर्णय अंतर्गत रेशनधारकांना मोठमोठे लाभ मिळणार आहेत। तर एकंदरीत हे 3 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत, याचा लाभ तुम्ही कसा घ्यायचा आहे याचीच माहिती आता सांगत आहे। आता बघा, रेशनधारकांना भरपूर दिवसांपासून रेशन कार्डवरती पैसे मिळणार, रेशन कार्डवरती पैसे जमा होणार अशा प्रकारच्या बातम्या तुफान व्हायरल झालेल्या होत्या। परंतु रेशनधारकांना त्यावेळेस ज्या बातम्या व्हायरल झालेल्या होत्या तर त्या बातम्या म्हणजे अफवा होत्या। त्यावेळेस रेशन कार्डवरती पैसे सुरू करण्यात आलेले नव्हते। सरकारने मागच्या काही दिवसांपूर्वी रेशन कार्डवरती कोणतेही पेन्शन सुरू केलेले नव्हते। परंतु अखेर आता रेशनधारकांना 2026 साल संपायला अवघे 4 ते 5 महिने शिल्लक राहिलेले आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे। कारण विचार करायला गेलं तर सरकार निवडून येऊन आता 2 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत। सरकारने महिलांना मागच्या 2 वर्षांपासून प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची पेन्शन दिलेली आहे। 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला पेन्शन दिलेले आहे। राज्यातील शेतकरी बांधव असतील, अपंग निराधार नागरिक असतील तर त्यांना सुद्धा पेन्शन दिलेले होते। फक्त राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना कोणतेही पेन्शन सुरू केलेले नव्हते। त्यामुळे रेशनधारकांनी तक्रारी दिल्या आणि रेशनधारकांना अखेर तुमच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत। अखेर सरकार आता झुकलेलं आहे। तर एकंदरीत रेशनधारकांना जर तुम्हाला रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत 3000
रुपयांची पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला काही महत्त्वाची कामे करावी लागतील. जे रेशनधारक ही महत्त्वाची कामे करतील त्या रेशनधारकांना पेन्शन, त्या रेशनधारकांना अजून 4 वस्तू या रेशन कार्डवरती देण्यात येणार आहे. बघा, रेशनधारकांना तुम्हाला वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ दिला जात होता, परंतु इथून पुढे तुम्हाला रेशन कार्डवरती गहू तांदूळासोबत अजून 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत आणि या 4 वस्तूंसोबत रेशनधारकांना तुम्हाला 3000 रुपयांची पेन्शन देण्यात येणार आहे. आता बघा, रेशनधारकांना हे जे तुम्हाला पेन्शन दिली जाणार आहे तर या पेन्शनसाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. या पेन्शनसाठी सरकारच्या माध्यमातून काही पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत. राज्यातील जे पिवळे रेशनधारक, जे केशरी रेशनधारक या पात्रतांमध्ये पात्र ठरतील, या नियमांमध्ये बसतील त्याच रेशनधारकांना रेशन कार्डवरील गहू तांदूळासोबत या 4 वस्तूंसोबत आता 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे. कारण आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे बीजेपी पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे सुद्धा बीजेपी पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत. म्हणजेच केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा बीजेपीचं म्हणजेच भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हा निर्णय अंमलात आणत आहेत. बघा, रेशनधारकांना विचार करायला गेलं तर महाराष्ट्र राज्य सोडला तर दुसऱ्या राज्यामध्ये रेशनधारकांना विविध वस्तू रेशन कार्डवरती दिल्या जातात. विचार करायला गेला तर मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, या राज्यांमध्ये रेशनधारकांना गहू दिले जातात, तांदूळ दिले जातात, साखर दिले जाते, खाण्याचे तेल दिले जाते, विविध प्रकारच्या डाळी, विविध प्रकारचे मसाले, सोयाबीन, मीठ, मैदा, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू रेशनधारकांना दिल्या जातात. परंतु राज्य सरकारकडून म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये रेशनधारकांना खुश करण्यासाठी आणि त्यांचे जीवन जगण्यासाठी त्यांना फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते. त्यामुळे सरकारवरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका होते. विरोधी पक्षांकडून सरकारवरती मोठ्या प्रकारे आरोप केले जात होते. तर या सर्व गोष्टींचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून रेशनधारकांना गहू तांदूळासोबत 4 वस्तू आणि रेशनधारकांना गहू तांदूळासोबत 3000 रुपयांची पेन्शन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि जर तुम्हाला या पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही काय करायचं आहे हेच तुम्हाला आता सांगत आहे. परंतु रेशनधारकांना जर तुम्हाला रेशन कार्डवरती 3000 रुपयांची पेन्शन मिळवायची असेल तर या पेन्शनसाठी सरकारच्या माध्यमातून काही पात्रता लावण्यात आलेल्या आहेत. तर या पात्रता कोणकोणत्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. तर बघा, रेशनधारकांनो, पहिली महत्त्वाची पात्रता जी पहिली पात्रता घातलेली आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. दुसरी पात्रता, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारीमध्ये कामगार नसायला पाहिजे. पुढची पात्रता, रेशनधारकांनो, तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. यासोबत रेशनधारकांनो, पुढची पात्रता, तुमच्या घरामधील सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे आणि रेशनधारकांनो, तुमचे खऱ्या अर्थाने आता लॉटरी लागत आहे. तर एकंदरीत रेशनधारकांनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने हे जे 3000 रुपयांची पेन्शन आहे तर ही पेन्शन कोणकोणत्या रेशनधारकांना दिली जाणार आहे याविषयी तुम्हाला माहिती सांगत आहे. त्यामुळे जर तुमच्या घरामधील एकाही सदस्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि जर तुम्हाला ही पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे हेच तुम्हाला आता सांगत आहे. बघा, रेशनधारकांनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून विचारपूस करत होतात. आम्हाला म्हणत होता की आम्हाला रेशन कार्डवरती पेन्शन कधीपासून मिळणार, रेशन कार्डवरती पैसे कधी मिळणार. तर रेशनधारकांना अखेर तो मार्ग आता मोकळा झालेला आहे. रेशनधारकांना रेशन कार्डवरती आता गहू तांदूळासोबत पेन्शन मिळणार आहे. तर या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे याविषयी माहिती सांगत आहे. आता बघा, रेशनधारकांना या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर काही महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत. तर याच्यामध्ये जे महत्त्वाचं पहिलं काम आहे तर ते पहिलं काम म्हणजे रेशनधारकांना तुमचे रेशन कार्ड अपडेट असायला पाहिजे. त्या रेशन कार्डची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे.
रेशन सोबत तुमचे आधार कार्ड लिंक असायला पाहिजे. जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली असतील तरच रेशनधारकांनो तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. आणि रेशनधारकांनो तुम्हाला 15 जुलैपासून रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत आता 3,000 रुपयांची पेन्शन दिली जाणार आहे. तर एकंदरीत रेशनधारकांनो आता आपण वेळ न घालवता या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे याविषयी माहिती देऊन टाकतो. बघा रेशनधारकांनो तुम्हाला वर्षानुवर्ष सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते आणि रेशन कार्डवरती मिळणारा गहू आणि रेशन कार्डवरती मिळणारे तांदूळ हे काही चांगल्या क्वालिटीचे चांगल्या दर्जाचे मिळत नव्हते. त्यामुळे भरपूर रेशनधारकांच्या आरोग्याला हानिकारक असल्याची माहिती समोर आलेली होते. परंतु रेशनधारकांनो अखेर आता तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. म्हणजेच रेशनधारकांना तुमची भरपूर दिवसांची इच्छा आता पूर्ण होत आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने कोणकोणत्या रेशनधारकांना दिलासा दिला जात आहे याविषयी महत्त्वाची माहिती आता सांगत आहे. आता बघा रेशनधारकांना वेळ न घालवता तुम्हाला काय करायचं आहे हे तर सांगणार आहे. परंतु कोणते रेशनधारक या पेन्शनसाठी पात्र ठरतील याविषयी माहिती देत आहे. तर बघा रेशनधारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट ग्रामीण भागामध्ये म्हणजेच गावाकडील भागामध्ये जे रेशनधारक राहत आहेत तर ते रेशनधारक याच्यासाठी पात्र ठरतील. जे रेशनधारक निमशहरी भागामध्ये राहत असतील ते रेशनधारक पात्र ठरतील. जे रेशनधारक शहरी भागामध्ये राहत असतील ते रेशनधारक सुद्धा पात्र ठरतील. म्हणजेच गावाखेड्यातील निमशहरी भागातील शहरी भागामधील सर्व रेशनधारकांना ही पेन्शन दिली जाणार आहे. तर या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे याविषयी माहिती देऊन टाकतो. तर बघा रेशनधारकांनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी राज्यातील महिलांचा विचार केलेला होता. राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांचा विचार केलेला होता. राज्यातील शेतकरी बांधवांचा विचार केलेला होता. त्याच पद्धतीने आता राज्यातील रेशनधारकांचा विचार फडणवीस साहेबांच्या माध्यमातून केला जात आहे. राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना केसरी रेशनधारकांना वर्षानुवर्ष फक्त गहू आणि तांदूळ दिले गेलेले होते. परंतु रेशनधारकांनो इथून पुढे तुम्हाला आता रेशन कार्डसोबत पैसे सुद्धा दिले जाणार आहेत. भरपूर दिवसांपासून रेशनधारक मागणी करत होते. अखेर रेशनधारकांनो तुमची मागणी आता पूर्ण होत आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. आणि रेशनधारकांनो तुमची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून पेन्शन दिले जात आहे. आता बघा रेशनधारकांना वेळ न घालवता कशा पद्धतीने हा लाभ घ्यायचा आहे याविषयी माहिती देऊन टाकतो. परंतु रेशनधारकांनो राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. मग या 36 जिल्ह्यामधील सर्वच रेशनधारकांना हे पेन्शन दिली जाणार नाही. तर बघा महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यामधील रेशनधारकांना हा लाभ दिला जाणार आहे. तर या पैशांचा लाभ या 14 जिल्ह्यांमध्ये दिला जाणार आहे. तर ते 14 जिल्हे कोणकोणते आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. परंतु रेशनधारकांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पाळत असतात. सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द पाळलेला आहे. अखेर रेशनधारकांची भरपूर दिवसांची मागणी पूर्ण केलेली आहे. भरपूर दिवसांपासून रेशनधारक सरकारकडे मागणी करत होते. अखेर रेशनधारकांची मागणी आता पूर्ण होत आहे. वर्षानुवर्ष फक्त गहू आणि तांदूळ रेशनधारकांनी खाल्लेले होते. आता रेशनधारकांची लॉटरी लागत आहे. कारण रेशनधारकांना गहू तांदूळासोबत आता पैसे अजून काही वस्तू दिल्या जाणार आहे. तर ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया. आता बघा रेशनधारकांना तुम्हाला हे जे रेशन कार्डवरती पैसे दिले जाणार आहेत तर हे पैसे देण्याचं कारण म्हणजे राज्यातील महिलांसाठी विविध योजना सरकारने सुरू केलेल्या होत्या. यामध्ये लाडकी बहीण योजनेसारखी गेम चेंजर ठरलेली योजना असेल. राज्यातील शेतकऱ्यांना जी सुरू केलेली योजना होती ती योजना म्हणजे नमो शेतकरी PM किसान. यासोबत 60 वयावरील ज्येष्ठांना पेन्शन सारखी योजना सुरू केलेल्या होत्या. राज्यातील निराधार लोकांना सुद्धा पेन्शन योजना सुरू केलेल्या होत्या. परंतु राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना सरकारने वर्षानुवर्षे गहू आणि तांदूळ दिले जात होते आणि दिलेले होते. परंतु इथून पुढे रेशनधारक म्हणत होते की आम्ही सुद्धा सरकारला मतदान करतो त्यामुळे सरकारने सुद्धा आम्हाला पेन्शन सुरू केली पाहिजे. तर अशा प्रकारच्या बातम्या ज्यावेळेस फडणवीस साहेबांकडे गेलेल्या होत्या त्यावेळेस फडणवीस साहेबांच्या माध्यमातून रेशनधारकांना आता खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे. आणि रेशनधारकांना तुमच्या आता लॉटरी लावली जात आहे. तर एकंदरीत रेशनधारकांना आता आपण वेळ न घालवता या 3,000
रुपयांच्या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे याविषयी तुम्हाला माहिती देऊन टाकतो. तर बघा रेशनधारकांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल, तर अशा रेशनधारकांना आता दिलासा दिला जात आहे. रेशनधारकांची लॉटरी लावली जात आहे. ज्या ज्या रेशनधारकांनी आपले रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक केलेले असेल, ज्या ज्या रेशनधारकांनी रेशन कार्डची KYC केलेली असेल, तर अशा रेशनधारकांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही रेशनधारकांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने माहिती सांगत आहे. तर बघा, आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना अन्नदायवाच्या ऐवजी हे पैसे मिळणार आहे. तर त्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी देऊन टाकतो.